नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कुक विथ मेरा या चॅनलवर। आपल्याकडे प्रत्येक सणासुदीला बनवली जाणारी अशी पुरणपोळी आज आपण बनवणार आहोत। तर ही पुरणपोळी अगदी सोप्या रीतीने कशी बनवता येईल हे पाहणार आहोत। तर पुरणपोळीचे पुरण बनवण्याकरता लागणारे साहित्य आहे 1 वाटी चणा डाळ, 1 कप किसलेला गूळ, 1 टीस्पून वेलची पावडर आणि 1 टीस्पून किसलेला सुंठ। सगळ्यात आधी एका भांड्यात डाळ बुडेल इतके पाणी घेऊन ते उकळावे आणि गॅस बंद करावा। या उकळत्या पाण्यात डाळ घालावी, वर झाकण ठेवून 1 तास डाळ अशीच ठेवावी। यामुळे डाळ पटकन भिजली जाईल आणि पुरणाची डाळ अगदी व्यवस्थित शिजेल। 1 तासानंतर ही डाळ कुकरच्या भांड्यात ठेवून मध्यम आचेवर 5 ते 6 शिट्या घ्याव्यात। तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये डाळ घातली तरीही चालेल। डाळ शिजून होईपर्यंत पीठ मळायला घेऊया। यासाठी 2 कप गव्हाचे पीठ लागेल, 1 कप मैदा, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ। एका मिक्सिंगच्या बोलमध्ये गव्हाचे पीठ, मैदा, पिवळसर रंगासाठी अर्धा चमचा हळद आणि मीठ घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि पाणी घालून हे चांगले मळून घ्या। पाणी सर्व एकदम न घालता ते थोडे थोडे करूनच घालून पीठ मळून घ्या। शेवटी 1-1 चमचा तेल व थोडे थोडे पाणी घालून सैलसर असे पीठ मळून घ्या। तेलाने पोळी अगदी खुसखुशीत होते। सैलसर असे पीठ तयार झालेले आहे। हे पीठ झाकून ठेवा। आता इकडे डाळ शिजून पूर्णपणे थंड झालेली आहे। या डाळीत थोडे पाणी देखील राहिलेले आहे, ते एका चाळणीने काढून घ्या। या राहिलेल्या पाण्याची आपण कटाची आमटी करणार आहोत। आता ही डाळ एका भांड्यात काढून घ्या आणि पोटॅटो मॅशरने ही डाळ व्यवस्थित मॅश करून घ्या। या पेस्ट मध्ये डाळीचं कण राहणार नाही याची काळजी घ्या। आता तुम्ही बघू शकता आपली डाळ व्यवस्थित एकजीव झालेली आहे। आता यात किसलेला गूळ, वेलची पावडर आणि किसलेला सुंठ घालून गरम करायला ठेवून द्या। मध्यम आचेवर ठेवून व्यवस्थित हलवून घ्या। पुरण शिजताना प्रथम पातळ होते व नंतर पळीला घट्ट लागते। पुरण थोडे घट्ट झालेले दिसत आहे। थंड झाल्यानंतर हे पुरण थोडे आणखीन घट्ट होईल, त्यामुळे गॅस बंद करावा। इथे पुरण वाटण्याची काहीच गरज लागत नाही, त्यामुळे पुरणपोळीचे सॉफ्ट असे पुरण तयार झालेले आहे। आता आपण पोळ्या लाटायला घेऊयात। पिठाचा गोळा बनवून तेवढ्याच आकाराचा पुरणाचा गोळा तयार करावा। पिठाची पारी थोडी लाटून घ्यावी आणि त्याच्यात पुरणाचा गोळा ठेवून व्यवस्थित कडा बंद करून घ्यावा। इथे मी पोळीला लावण्यासाठी तांदळाचे पीठ वापरलेले आहे। तांदळाच्या पिठामुळे पोळ्या खुसखुशीत होतात। आता हा तयार झालेला गोळा लाटायला घ्या। अगदी हलक्या हातानेच पोळ्या लाटून घ्या। काठ व्यवस्थित पातळ असे लाटून घ्या। मध्ये मध्ये तांदळाच्या पिठाचा वापर करून पोळी लाटून घ्या। मंद गॅसवर तवा तापण्यास ठेवावा। तो थोडा गरम झाला की त्याच्यावर थोडे तूप सोडून पोळी अलगदपणे टाकून घ्यावी आणि गॅस मध्यम आचेवर ठेवावा। पोळीवर बबल्स दिसायला लागले की पोळी परतून घ्यावी। पोळीवर तूप सोडून खमंग पोळी भाजून घ्यावी। याचप्रमाणे इतर पोळ्याही तशाच कराव्यात। खाण्यासाठी तयार आहेत।
पुरणाची पोळी. आता आपण पुरणपोळी बरोबरचे दूध बनवून घेऊयात. यासाठी साधारण अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवून त्याच्यात वेलची पावडर व तूप टाकावे आणि दुधाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा. आता या दुधात 2 चमचे किसलेला गूळ टाकावा. असे केल्याने दूध फाटणार नाही आणि एका पळीने व्यवस्थित मिक्स करून घ्या. पोळीवरचे दूध तयार आहे. तर ही सोपी पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. अधिक नव्या रेसिपीज करता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटणार आहोत अशाच एका रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.